आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। नीट पेपरफुटी प्रकरण आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जळगावात काँग्रेसतर्फे निदर्शनं करण्यात आली। तसेच नीटच्या पेपरफुटीवेळी विद्यार्थ्यांना प्रवास भाडं देण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली। माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेतील स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा दावा केलाय। सिल्लोड सोयगावातील नगरसेवकांना विकास निधी मिळत नसल्याची तक्रार सत्तार यांनी केली आहे। राज्यात मराठी जपण्याचे प्रयत्न सुरू असताना भाजप आमदाराला मात्र हिंदीचा गोडवा अधिक आहे। वडाळ्यातील स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी मराठी फक्त महाराष्ट्रात पण हिंदी देशभरात चालते म्हणून हिंदी शिका असं वक्तव्य केलंय। इंधन तुटवड्याबाबत शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले। राज्यात कुठेही पेट्रोल डिझेलची टंचाई नसल्याचं भरणे म्हणाले। जळगाव विधान परिषदेच्या जागेवर भाजपचा दावा कायम आहे। गेल्या 25 वर्षांपासून ही जागा भाजपची आहे, त्यामुळे भाजप या जागेसाठी आग्रही असल्याचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजनांनी केलंय। अमित ठाकरे यांच्या वाढदिवशी मनसे कार्यकर्त्यांनी तब्बल 34 किलोचा केक आणला। शिवतीर्थ या निवासस्थानी अमित ठाकरेंनी कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा केला। सातारा जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। भाजपाकडून उमेदवारीसाठी अनेक इच्छुक मैदानात उतरल्यानं पक्षांतर्गत हालचालींना वेग आलाय। हरवलेल्या आईच्या शोधासाठी चिमुकल्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे निवेदन दिले। सुनेत्रा पवारांनी कुटुंबाला धीर देत संबंधित यंत्रणांना तात्काळ बेपत्ता महिलेचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या। कल्याण डोंबिवलीत दोन्ही कट्टर विरोधक नगरसेवकांचं मनोमिलन पाहायला मिळालं। कल्याण पूर्वेतील द्वारली इथं ठाकरे गटाचे नगरसेवक निलेश खंबात यांच्या कार्यालयाचं उद्घाटन शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हस्ते पार पडले। लॉजिस्टिकमध्ये संधी आणि आव्हानं आहेत। उत्पादनात लॉजिस्टिक कॉस्ट महत्त्वाची आहे। कामासाठी पंतप्रधान मोदींनी गतिशक्ती योजना आणली असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय। जळगावात पेट्रोल डिझेल टंचाईवरून राजकारण तापले। धरणगावात ठाकरे गटानं निषेध आंदोलन केलं। यावेळी केंद्र आणि राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी हालचालींना वेग आलाय। महाविकास आघाडीची सोमवारी बैठक आहे। बैठकीत जागा वाटप उमेदवारांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे।